माझ्याकडे मिळकतीचं खरेदी खत आहे, तुला कुठं जायचं तिकडं जा, कोर्टात जा, खरेदी खत रद्द करून घे. आता माझ्याकडे खरेदी खताचा दस्त आहे, माझं नाव सुद्धा त्या मिळकतीवर लागलेलं आहे, असं आपण सुद्धा ऐकलेलं असेल ना. खरेदी खत एकदा रजिस्टर झालं की ते कधीच रद्द होऊ शकत नाही का. खरेदी खत जे आहे ते रजिस्ट्रेशन ऍक्ट कलम 17 प्रमाणे रजिस्ट्रेशन केलं जातं आणि ते रजिस्टर केल्यानंतर अशी मान्यता आहे की त्या दस्ताला प्रिझम्पटिव्ह व्हॅल्यू आहे. म्हणजे तो दस्त जो आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवलेला असल्यामुळं, रजिस्टर दस्त असल्यामुळं तो दस्त जर का खोटा आहे असं कोणाचं म्हणणं असेल तर ते त्यांनी सिद्ध करणं गरजेचं आहे. परंतु एकदा नोंदणी झालेलं खरेदी खत रद्दच होत नाही का. आणि जर रद्द होऊ शकत असेल तर ते कोणत्या परिस्थितीमध्ये रद्द होऊ शकतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फसवणूक करतो किंवा दबाव आणतो किंवा काही दमदाटी करतो आणि ते खरेदी खत नोंदवण्यास भाग पाडतो, थोडक्यात जर सांगायचं झालं तर खरेदी देणाऱ्या व्यक्तीची मुक्त संमती त्या खरेदी दस्तास नसते. त्यांनी कोणत्या ना कोणत्या मजबुरीमध्ये ते खरेदी खत नोंदवलेलं असेल किंवा नशेमध्ये नशापाणी करून नोंदवलेलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये खरेदी खत रद्द होऊ शकतं, ते सिद्ध करावं लागतं. आता वयस्कर वडील आहेत आणि मुलाने कोणतीही रक्कम न देता त्यांना गोड बोलून, त्यांना दमदाटी करून, त्यांची फसवणूक करून, त्यांना दस्तातील मजकूर वाचून न दाखवता जर का खरेदी खत नोंदवून घेतलेलं असेल तर ते खरेदी खत सुद्धा माननीय न्यायालयामध्ये रद्द होऊ शकतं जर या सर्व गोष्टी सिद्ध झाल्या तर. आता आणखी जे आहेत ते काही त्याचे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर खरेदी खत जे आहे ते रद्द आहे असं मानण्यात येतं. त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की उदाहरणार्थ मी एखाद्या व्यक्तीकडून खरेदी खत घेतलं, उदाहरणार्थ एक 10 एकर मिळकतीचं खरेदी खत घेतलं यक्स या व्यक्तीकडून, आणि यक्स या व्यक्तीने मला 10 एकर क्षेत्राचं खरेदी खत तर दिलं, परंतु ज्या दिवशी मला खरेदी खत दिलं त्या दिवशी यक्स या व्यक्तीला 10 एकर खरेदी देण्याचे मला अधिकारच नव्हते, कारण त्यांच्या हिश्श्याला तेवढे क्षेत्र नव्हते. म्हणजे त्यांनी त्यांच्या हिश्श्यापेक्षा जास्त जर खरेदी दिलेली असेल, हिश्श्यापेक्षा जास्त क्षेत्राचं, तर ते खरेदी खत सुद्धा कायद्याने चालू शकत नाही. त्यांच्या हिश्श्यापुरतं ते खरेदी खत लिगल आहे असं म्हणता येईल, परंतु त्यांनी एक्सेस शेअर जर विकलेला असेल जो त्यांना कायद्याने प्राप्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त हिश्श्याचं विक्री केलेलं असेल तर ते खरेदी खत सुद्धा रद्द ठरवून मागता येतं. आता दुसरं एक आहे मुद्दा की एक माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस आहे प्रेमसिंग विरुद्ध बिरबल म्हणून. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केलेली होती की एखाद्या खरेदी खताचा पायाच जर का फ्रॉड असेल, म्हणजे तो दस्त नोंदणीच्या पूर्वीपासूनच जर फ्रॉड प्ले करत गेलेला असेल, म्हणजे खोटं बोलणं, त्या दस्तामधला मजकूर खोटेपणाने लिहिणं, पैसे देतो म्हणणं न देणं, खरेदी खताच्या दस्तावर सह्या घेत असताना दमदाटी करणं, दहशत माजवून त्या सह्या घेणं, ते बेकायदेशीरित्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवणं, म्हणजे किंवा हिश्श्यापेक्षा जास्त क्षेत्र विक्री करणं, म्हणजे मूळ जो पाया आहे त्या दस्ताचा तो पायात जर का फ्रॉड असेल, फसवणूक करणारा असेल, तर असे खरेदी खत जे आहे ते सुद्धा रद्द होऊ शकतं. आता जेव्हा अशी परिस्थिती असते तर या परिस्थितीमध्ये जर एखादं खरेदी खत आपल्याला रद्द ठरवून मागायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. जर वरील परिस्थिती काही घडलेली असेल तर आपल्याला त्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये तो खरेदी खताचा दस्त हा रद्दबातल आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करावा लागेल. त्या दाव्यामध्ये जर कब्जा आपल्याकडे असेल आणि खरेदी घेणारा कब्जा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने आपल्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये याबाबत आपण निरंतर ताकिदीचा म्हणजे परमनंट इंजंक्शनचा दावा सुद्धा दाखल करू शकतो, ज्यामध्ये आपण तुर्तातूर ताकिदीचा जो अर्ज आहे तोही देऊ शकतो दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 39 रूल 1-2 प्रमाणे आणि स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे परमनंट इंजंक्शनचा दावा दाखल करू शकतो. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या दाव्यामध्ये मागणी करू शकतो. आणि हा अशा प्रकारचा दावा दाखल करीत असताना ते खरेदी खत कधीच आहे हे पण मॅटर करतं. लिमिटेशन ऍक्ट जे आहे ते पाहावा लागतो. ते खरेदी खत रद्द ठरवून मिळण्याची जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये ते खरेदी खत आहे का, म्हणजे तशी मागणी करण्याची आपली मुदत किती आहे हे पाहून आपल्याला तो दावा दाखल करावा लागतो, नाहीतर आपला दावा हा टाइम बार्ड होतो.
आपल्याला जर ही माहिती समजली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल, लाईक आणि शेअर केलेलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.